त्याचबरोबर उर्वरित जे 14 नगरसेवक आहे ते सर्वचे सर्व 14 नगरसेवक आम्ही अक्षरशः भीक मागून, वरणगावच्या जनतेला भीक मागून नगरपालिकेला पैसे जमा करून आमची कामं या ठिकाणी आम्ही करणार आहोत। ठीक आहे। शहरामध्ये जो तिरंगा चौक आहे त्यामध्ये वरणगावमध्ये आणि भागामध्ये काही जवान शहीद झालेले, तर ते जे शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 26 जानेवारी 15 ऑगस्टला त्यांचं स्मरण व्हावं, त्यांची आठवण व्हावी म्हणून त्या ठिकाणी शहीद स्मारकाची आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून जे JCB आहे ते नादुरुस्त अवस्थेमध्ये आहे। आम्ही भरपूर दिवसापासून नगरपालिकेचे आमचे नगरसेवक 14-15 ते 15 नगरसेवक मागणी करत आहेत की आमच्या समस्या सोडवण्यासाठी JCB उपलब्ध करून द्यावे, ते नादुरुस्त आहे। तर हे एवढ्या दिवसापासून जे पेंडिंग पडलेला विषय जर तो विषय नाही झाला म्हणजे आम्हाला उत्तर मिळते नगरपालिकेकडून किंवा आमच्याकडे पैसे नाही आहे, नागरिकांसमोर आम्हाला मंगळवारी सोमवारी भीक मागू आंदोलन करून जे काही पैसे नागरिकांच्या माध्यमातून ते करावं। निवेदन दिलेलं आहे, काय घोषणाबाजी करत नगरपालिकेत आजही दाखल झाले होते? सर्वप्रथम आम्ही वरणगाव नगर परिषदेला वरणगावमध्ये जे जवान शहीद झालेले आहे त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि आदरणीय CO साहेब यांनी एक सकारात्मक चर्चा आमच्याशी केलेली आहे आणि आम्ही जे निवेदन दिलेलं आहे की या वरणगाव शहरामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी शहीद स्मारक व्हावं या संदर्भामध्ये CO साहेबांनी आमच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वरणगाव शहरामध्ये लवकरच शहीद भव्य दिव्य असं मोठं शहीद स्मारक या वरणगाव शहरामध्ये आम्ही उभारणार आहोत अशी आमची या ठिकाणी संबंधित मुख्याधिकारी यांची चर्चा झालेली आहे। आणि या संदर्भामध्ये जे काही मदत लागणार आहे ते आमचे आमदार आदरणीय मंत्री संजयजी सावकारे साहेब, खासदार रक्षाताई खडसे, आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते उभारलं जाणार आहे। तुम्ही असंही म्हणालात मुख्याधिकाऱ्यांना की आम्ही भीक मागू आंदोलन करू, का सत्ताधाऱ्यांवरती भीक मागायची वेळ येत आहे आज? नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका वरणगाव शहरामध्ये पार पडल्या आणि आम्हा भारतीय जनता पार्टीच्या तब्बल 14 नगरसेवकांना या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे। फार आशेपोटी आम्हाला मतदान केलेलं आहे। या वरणगाव शहरामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त संख्या भारतीय जनता पार्टीची या वेळेला निवडून आलेली आहे। त्यामुळे आम्ही जेव्हापासून या ठिकाणी निवडून आलेले आहोत तेव्हापासून आतापर्यंत नगरपालिकेकडे वारंवार मागणी केलेली आहे। वरणगावच्या स्थानिक नागरिकांच्या काही समस्या आहे, JCBच्या माध्यमातून गटर नाले सफाई असो, गटर सफाई असो, या सर्व समस्या या वरणगाव शहरामध्ये उद्भवलेल्या आहे। तर त्यानिमित्ताने आम्ही ज्यावेळेस स्वच्छता विभागाकडे मागणी करतो तर आम्हाला त्यांच्याकडून सांगितलं जाते की JCB खराब अवस्थेत आहेत, नादुरुस्त अवस्थेत आहेत। मागील काळामध्ये JCBने कामे केले परंतु आता ही JCB या ठिकाणी खराब अवस्थेत आहे। तर आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी तुम्ही ते तात्काळ दुरुस्ती करा होता। आमच्यापर्यंत तो विषय सांगण्यात आला की आमच्याकडे निधी नाही आहे, पैसा नाही आहे। तर आम्ही CO साहेबांना या ठिकाणी पत्राद्वारे या ठिकाणी विनंती केली, जर येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही त्या संदर्भामध्ये JCBचं काम नाही केलं तर आम्ही वरणगाव शहरामध्ये भीक मागो आंदोलन करण्याकरताही मागे पुढे विचार करणार नाही की आम्ही लोकांना भीक मागू आणि आमच्या खिशातले पैसे टाकून नगरपालिकेला या ठिकाणी भीक मागण्यासाठी सगळे नगरसेवक तुमचे 14 भीक मागो आंदोलन करणार आहेत। 14 नगरसेवक आम्ही, आमच्या ताई आहे श्रद्धाताई गायकवाड, आमचे निलेश भाऊ खासने आता या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर उर्वरित जे 14 नगरसेवक आहे ते सर्वचे सर्व 14 नगरसेवक आम्ही अक्षरशः भीक मागून, वरणगावच्या जनतेला भीक मागून नगरपालिकेला पैसे जमा करून आमची कामं या ठिकाणी आम्ही करणार आहोत। ठीक आहे। भीक मागो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येतो कारण काय आहे, जनतेच्या एवढ्या समस्या आहेत, मग जनता आमच्यापर्यंत येते, मग नाले सफाई काही बऱ्याच गोष्टीच्या कचरा हे ते साफ करायसाठी अडथळे येतात आणि त्यासाठी आम्ही JCB वगैरे मागितले तर नगरपालिका म्हणते की आमचं JCB खराब आहे, हे ते हे आम्हाला कारणं देतात आणि जनता आम्हाला बोलते। त्यामुळे जनताने आम्हाला निवडून दिले, त्यामुळे आम्ही नगरपालिकेकडून नसल होत
तर आम्ही सगळं भीक मागू आंदोलन करू, सगळे मिळून सहकार्य करू आणि सगळं भीक मागून आम्ही आमच्यासाठी जनतेसाठी मागून घेऊ. आणि आम्हाला काही लाज नाही, कारण आम्ही जर जनतेच्या दारात जाऊन आम्ही जर मतांची भीक मागितली आहे तर आम्ही आमच्या जनतेसाठी आम्ही पैशाची भीक मागू आणि स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहे. आम्ही आमच्या वरणगावाच्या सगळ्या विकासासाठी आम्ही सर्वोपरी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही सगळे आज आम्ही आपल्या वरणगाव परिसरातून आणि आपल्या भागातून जे जवान शहीद झालेले आहेत त्यांचा एक आपल्याला म्हणजे ते सर्वोच्च बलिदान, त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान, सर्वोच्च बलिदान म्हणतात त्याला, ते बलिदान त्यांनी आपल्या देशासाठी दिलेलं आहे आणि त्यांचा विसर आपल्याला न पडो आणि त्यांचा कायम आपल्या स्मरणात त्यांची आठवण आपल्या वरणगाव भागात आणि परिसरात राहो यासाठी आम्ही नगर परिषदेला आज मागणी केलेली आहे की त्यांनी त्यांच्या आपल्यासाठी अमर जवानचं एक स्मारक आपल्याकडे द्यावं आणि त्या याच्यातून आपल्या याच्यात कायम स्मरणात राहतील असं एक दिव्य भव्य स्मारक आपल्या वरणगाव परिषदेला उभारण्यात यावं हे आम्ही आज त्यांना निवेदन दिलं आहे. दुसरं भीक मागो आंदोलन हे तुम्ही करणार आहेत, काय सांगा? आता विषय आहे की आमचे जे 14 नगरसेवक आहेत यांच्या जर कामाला अडथळा येत असेल तर ते त्या भूमिकेकडे तशी भूमिका घेतीलच. जनतेचं काम तर करायचंच आहे, मग त्यासाठी मार्ग कुठलाही असो.